नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। या संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना जिल्ह्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पत्रकार संतोष विष्णू भुतेकर यांना घरासमोर अडवून 2 अज्ञात इसमांनी थेट बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गुटखा प्रकरणाच्या बातम्या बंद कर, नाहीतर उडवून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पत्रकार संतोष विष्णू भुतेकर हे आपल्या कार्यालयातील दैनंदिन काम आटपून पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते। यावेळी घरासमोरील रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे असताना अचानक पाठीमागून 2 अज्ञात इसम तेथे आले। त्यांनी संतोष भुतेकर यांची कॉलर पकडून दमदाटी करण्यास सुरुवात केली। तू पत्रकार आहे, जास्त शहाणा होऊ नकोस, तू सतत गुटखा प्रकरणाच्या बातम्या प्रकाशित करतोस, त्यामुळे आमचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय, असं म्हणत आरोपीने धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। याचवेळी एका आरोपीने भुतेकर यांच्या पाठीला बंदुकीसारखी वस्तू लावून बातम्या बंद कर, नाहीतर तुला उडवून टाकू अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। या गंभीर घटनेच्या निषेधार्थ बुधवारी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांशी संबंधित पत्रकारांनी एकत्र येत चंदनझिरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पत्रकारांनी केली। यानंतर संतोष भुतेकर यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली। पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करत असून धमकी देणारे आरोपी नेमके कोण आहेत आणि पत्रकाराला धमकी मागे कोणतं कारण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र या घटनेमुळे पत्रकारांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रस्थानी आलाय। आजची जी घटना घडली आणि यापूर्वीच्या ज्या काही घटना घडल्या वर्षभरापासून पत्रकारांवर हल्ला होणे एकदम निंदनीय आणि निषेधार्ह घटना आहे। अशा घटना वारंवार होत आहेत, याला पोलीस प्रशासन देखील तेवढं जबाबदार आहे। जर बातम्या छापल्यानं जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर आमचं दुसरं काम म्हणजे आमचं सगळ्यात पहिलं काम हे आहे की जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या परिसरामध्ये जे काही अवैध काम होत असतात किंवा चुकीचे काम होत असतात त्याला आम्ही पब्लिश करतो। आमचा उद्देश हेच असतो की आपल्या आजूबाजूचा परिसर आणि जिल्हा हा सुरक्षित असावा, लोकांना सुरक्षेचं वातावरण मिळावं, यासाठी आमचा तो हेतू आहे आणि आम्ही त्या हेतूने बातम्या छापत असतो। परंतु जर पोलीस प्रशासन एक गुन्हा दाखल करण्यासाठी जर म्हणजे पत्रकार जे 4था स्तंभ म्हणतात तर त्याला जर समजा रात्रीपासून आता जर आपण हिशोब केला तर 19-20 घंटे लागले साधा गुन्हा दाखल करायला, तर बाकी सामान्यांचा हाल फार बेकार आहे। मला असं वाटतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावं आणि झिरो पेंडन्सी कशा होतील, दर तासाला गुन्हा कसा कमीत कमी होईल आणि वातावरण कसं एकदम सुरक्षित देता येईल यासाठी माननीय SP साहेबांनी याच्यात लक्ष घालावं अशी यावेळेस मी त्यांना सर्वांना विनंती करतो। प्रकरण असं आहे की मी घराच्या बाहेर आलो रात्री 11 वाजता। माझ्याकडं डॉगी आहे, तर तो घेऊन फिरण्यासाठी। तर 2 इसमांनी येऊन मला पाठीमागून बंदूक लावली आणि सांगितलं, तू खूप वर्षभरापासून लालाच्या बातम्या लावतो, लालाच्या बातम्या लावतो, तुला गोळी घालूनच हे करतो, अशी धमकी देऊन मग माझा कुत्रा त्यांच्या अंगावर गेल्याने ते पळून गेले आणि मी तिथून पळ काढला आणि नंतर मी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठलं। या ठिकाणी मी तक्रार दिली। तक्रारीवरून आज पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पत्रकारांनी आंदोलन वगैरे केलं होतं? हो, पत्रकारांनी इथं ठिय्या दिला, कारण की गुन्हा दाखल होत नव्हता। सकाळपासून जवळपास म्हणजे सगळेच पत्रकार 10-11 वाजल्यापासून इथं आलेले होते। आतापर्यंत गुन्हा दाखल नव्हता, तर 5-5:30च्या नंतर गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी। जालना शहरातील डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांना आंतरराष्ट्रीय ग्लोबल हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड 2026 हा देण्यात आलाय। आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट सेवा कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आलाय। जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ग्लोबल हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आलं। त्यांच्या या यशामुळे जालना जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त झाला आहे। अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर पीस USA तसेच ग्लोरियस ग्लोबल सोशल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो। आरोग्य सेवा, रुग्णकल्याण, वैद्यकीय व्यवस्थापन आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली।
डॉक्टर गाडेकर यांनी शासकीय आरोग्य सेवेत कार्यरत असताना हजारो रुग्णांना दर्जेदार आणि तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रुग्णसेवेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरावर घेतली जात असून या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला डॉक्टर मधुसूदन किशन, डॉक्टर अविनाश विजगात, डेव्हिड घुंबरे, प्रशांत कसबे, डॉक्टर प्रदीप कुलकर्णी, डॉक्टर रमेश काकड, डॉक्टर नागदारवाड, डॉक्टर सोरवेश पाटील, डॉक्टर संतोष राऊत, सविता बनसोडे, सचिन उगले, अनिता भलतिलक यांच्यासह अनेक मान्यवर, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. जालना शहरातील सुंदरनगर परिसरातील पाणीपुरवठा, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. या विविध नागरिक समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक एकात्मकता सामाजिक संघटनेच्या वतीने महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. जालना शहरातील सुंदरनगर परिसरामध्ये पाणीपुरवठा, अंडर ड्रेनेज लाईन आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांनी नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त नंदा गायकवाड यांना निवेदन सादर केलं. निवेदनात नमूद करण्यात आलं की सुंदरनगर भागातील पाण्याची टाकी गेल्या अनेक महिन्यांपासून गळती अवस्थेत असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात नसल्याचा आरोप संघटनेने केला. त्यामुळे संबंधित पाण्याच्या टाकीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच परिसरातील अनेक गल्ल्यांमध्ये सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक नाले आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना कराव्यात आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या निवेदनावर परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह अनिल इंगोले, जाकीर शेख, शेख मुस्ताक, आदिनाथ पाटोले, लक्ष्मण घनवट, पप्पू आता, रईस शेख, मनेश इंचे, फेरोज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज दिनांक 4/6/2026 या रोजी आम्ही महानगरपालिका जालना इथं आलेलो आहे. वार्ड क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 12 इथून नागरिकांची समस्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. उपआयुक्त या मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे. कारण लाखो लिटर पाणी आता जी टाकी बनून किमान 1-1.5 वर्ष झालेलं आहे, ती टाकी लिकेज आहे. कमीत कमी हजारो लाखो लिटर पाणी त्या टाकीतून वाहून जात आहे. आणि तसंच आपल्याला माहीतच आहे का जालना शहर पाणीमुळे किती त्रस्त आहे. तरी लाखो लिटर पाणी तिथून गळत आहे. टाकी बनून आता सध्या नवीनच टाकी आहे, 1-1.5 वर्ष झालेलं आहे ती टाकीला. सुंदरनगर प्रभाग क्रमांक मध्ये रोडवरच ही टाकी आहे. ऑटो रिक्षा समोरच तिथे टाकी गळत आहे. आणि हेच निवेदन आम्ही मॅडमला दिलेलं आहे उपायुक्त. आणि अजून मुद्दा सुंदरनगर प्रभाग क्रमांक 12 इथं ड्रेनेज लाईन किमान नावाला ड्रेनेज लाईन नाही आहे. ड्रेनेज लाईन नाही म्हणून तुम्ही कॉन्क्रीट रस्ते ह्याचं तर नावच घेतलं जात नाही. मागील नगर परिषद मध्ये सुंदरनगर भागचा गलीज बस्ती म्हणून नाव समाविष्ट होता. तरी आम्हाला असं वाटलं की किमान महानगरपालिका झाल्यावर काहीतरी सुधारणा होईल. आणि हे मूलभूत सुविधा नागरिक एकदम त्रस्त आहे. नावाला रोड नाही, नाल्या नाही, ड्रेनेजचं पाणी घरात वाहून जातं आणि प्रशासन झोपेत आहे. आम्ही वारंवार नगरसेवकांना सांगितल्यानंतरही आमचं काही निर्वाहन होत नाही त्याचं. म्हणून आम्ही आज मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आमचं सार्वजनिक एकात्म सामाजिक संघटना हे यांच्यातर्फे मॅडमला समजून आम्ही सांगितलेलं आहे. हा, मॅडमला आमचं जे पण हे समस्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का याच्यावर मी पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा स्वच्छता विभागाला पण मी सांगते का तुमचं समाधान काहीतरी होईल. माझं नाव शेख शाकीर, सुंदरनगर, चंदनजिरा. जालना शहरात सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात घेऊन रील्स बनवत दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका रील स्टारला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे. नूतन वसाहत परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलंय. आरोपीकडून 2 तलवारी आणि 1 कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर शस्त्रांचं प्रदर्शन करून तरुणांमध्ये चुकीचा संदेश देणे आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण करण्याच्या आरोपाखाली
आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हा सोशल मीडियावर धारदार शस्त्र हातात घेऊन व्हिडिओ तयार करत होता. या व्हिडिओमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण होत असल्याच्या तक्रारी देखील समोर येत होत्या. दरम्यान आरोपी जालना शहरातील नूतन वसाहत भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती कदम जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सापळा रचत आणि आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 तलवारी आणि 1 कोयता असा धारदार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमुळे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वीही विविध प्रकारचे 5 ते 7 गुन्हे दाखल असल्याची माहिती कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे. पथकाने तलवार वगैरे काही पकडलेली आहे, काय माहिती सांगा? सोशल मीडियावर धारदार शस्त्र ची रील बनवून समाजामध्ये दहशत पसरवणारा इसम हातामध्ये तलवार घेऊन नूतन वसाहत मच्छी मार्केट या एरियामध्ये फिरत आहे अशी माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर डीबी पथकाचे एक अंमलदार तेथे गेले आणि त्या सदरील इसमाला ताब्यात घेतला असता त्याकडून 2 मोठ्या तलवारी, एक कोयता असं त्याच्याकडे मिळून आलेलं आहे. त्या माणसाला आपण नाव गाव विचारलं असता त्याने विशाल संतोष टाकळकर उर्फ रफ्या, वय 25 वर्ष, राहणार नूतन वसाहत जुना जालना असं त्याने तिचं नाव सांगितलेले आहे. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याच्यावर पोलीस स्टेशनला जवळपास 5 ते 7 गुन्हे दाखल आहे. त्यामध्ये 162/25 जबरी चोरी, 140/26, 141/26, 154/26 असे गुन्हे दाखल आहे. यामध्ये त्याने लोकांना लूटमार करून मोबाईल हिसकवणे तसेच पैसे काढून घेणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे. आम्ही त्याला त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा घेत आहोत आणि पुढील तपास करीत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू सर, ॲडिशनल SP सर श्री विक्रम साळी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही PSI मच्छिंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, पोलीस नाईक बाबा गायकवाड, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे यांनी सहभाग घेतलेला आहे या कारवाईमध्ये आणि पुढील तपास मच्छिंद्र वाघ PSI ही करीत आहे. तर यांनी काही व्हिडिओ रील वगैरे ठेवलेले आहेत? हा धारदार शस्त्राची रील तयार करून समाजामध्ये आपली वचक निर्माण होईल, असे दहशत निर्माण होईल या उद्देशाने तो व्हिडिओ तयार करत होता आणि लोकांकडून लूटमार करून पैसे काढणे असे याचे धंदे होते. तर याच्यामध्ये काही आव्हान करतात का जनतेमध्ये जे असे व्हायरल व्हिडिओ करतात त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी? जे असे काही समाजविघातक कृत्य करतील किंवा समाजामध्ये व्हिडिओ रील तयार करून तलवार, चाकू याची दहशत निर्माण करेल त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करून त्यांना चांगला धडा शिकवणार आहे. ओबीसीचा DNA म्हणणाऱ्या सरकारने ओबीसीचं आरक्षण संपवलं असल्याचा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केलाय. ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपलेले असून राज्यामध्ये ओबीसी मंत्री आहेत, ओबीसी नेते आहेत, कोणीही बोलायला तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी नेते कशाला घाबरतात हे आम्हाला कळत नाही. ओबीसींना नेस्तनाबूत करण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी केले असा आरोप देखील त्यांनी केलाय. दिलेली आहे. मला वाटतंय आता हे सगळं वाचल्यानंतर हे ओबीसीवरती अन्याय नक्कीच ओबीसीचं पूर्ण राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. ओबीसीचं सगळं राजकीय आरक्षण ओरबाडून घेण्याचं काम, ओबीसीचं शिक्षणातलं नोकरीतलं अस्तित्व संपवण्याचं काम या ओबीसी आमचं DNA म्हणणाऱ्या सरकारनं केलेलं आहे. आणि खरं तर राज्यामध्ये एवढे ओबीसीचे मंत्री, ओबीसीचे नेते असताना कोणी बोलायला तयार नाही. काही घाबरतेत कशाला हे आम्हाला कळत नाही. आणि गावगाड्यामध्ये ओबीसी 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदारांना कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच होत आहेत, ते येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही, सरपंच दिसणार नाही, पंचायत समिती मेंबर दिसणार नाही, नगरसेवक दिसणार नाही, जिल्हा परिषदेचा सदस्य दिसणार नाही आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिसणार नाही, नगराध्यक्ष दिसणार नाही, महापौर दिसणार नाही. ही सगळी तयारी कुठेतरी प्रस्थापित समाजाच्या नेत्यांनी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेला कार्यक्रम आहे. आणि त्यामधून ओबीसींचं पूर्ण हत्या झाली. ओबीसींच्या आरक्षणाची पूर्ण ओबीसींना त्या आरक्षणापासून नेस्तनाबूत करण्याचं काम जातीवादी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि झाडूपोचा करणारा आमदार ते प्रसाद लाड नावाच्या माणसानं इथं येऊन
रातोरात कुठतरी ज्या माणसानं, जरांगे नावाच्या माणसानं कुठतरी माझ्या मते 12-14 घंटे उपोषण सुद्धा नाही केलं, खाऊन पिऊन उपोषणाला बसला आणि त्याच्यानंतर लगेच सकाळी 2 तासामध्ये मंत्र्यासारखा माणूस लोटांगण घेण्याचं काम तिथं येऊन करतो, आमदार तिथं येऊन प्रतिनिधी म्हणून तिथं लोटांगण घेण्याचं काम करतो आणि अगदी दुपारी पुन्हा कुठतरी लघवीच्या निमित्ताने पुन्हा खाऊन पिऊन बसल्याच्या नंतर संध्याकाळी 1:30 वाजता असा निर्णय घेऊन ओबीसीचं अस्तित्व संध्याकाळी अंधारात ओबीसींना ठेवून संध्याकाळी अस्तित्व ओबीसींचं संपवण्याचं काम या राज्य सरकारच्या प्रतिनिधीनं केलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यावर खरा आमचा आरोप आहे, कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर एक मायक्रो समाजातला मुख्यमंत्री होतोय म्हणून ओबीसी समाजानं विधानसभेला भरभरून मतं दिले आणि ओबीसी समाजानं महायुतीला सत्तेत नेऊन बसवलं. त्या महायुतीनं ओबीसींचा केसानं गळ्यात कापण्याचं काम केलंय, त्या महायुतीनं ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं काम केलंय. परंतु या बाबीवर राज्याचे आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलायला तयार नाहीत, ना ओबीसींचे अनेक मंत्री बोलायला तयार नाहीत. त्यांनी बघ्याची भूमिका घेणं हे ओबीसींचं येणाऱ्या काळात अस्तित्व संपवणं आहे. त्यामुळे ओबीसी समाज नक्कीच येणाऱ्या काळात ह्या लोकांना जशास तसं उत्तर देण्याचं काम करण आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा दारात उभा करणार नाही, कारण की ओबीसी नेत्यांनी यावेळेस ओबीसी आमदारांनी ओबीसी मंत्र्यांनी ज्यांना ओबीसीनं निवडून दिलंय ह्या लोकांनी जर बघ्याची भूमिका घेतली तर येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या लोकसभेला ओबीसी समाज नक्कीच त्याला त्यांच्या दारातून हाकलून देण्याचं काम करेल. ओबीसींचं अस्तित्व संपत असताना तुम्ही कुठं होतात हे जाब विचारण्याचं काम ओबीसी समाज नक्कीच या ओबीसी नेत्यांना, ओबीसी मंत्र्यांना आणि ओबीसी आमदारांना करण्याचं काम करेल. ओबीसी प्रश्नासाठी तुम्ही मैदानात उतरताय, एवढा रोष पत्करताय, ओबीसी मंत्री बोलायला तयार नाहीत पण सगळे, काय कारण काय असेल नेमकी? ओबीसी मंत्र्यांना एकतर ईडीची भीती आहे किंवा स्वतःचं मंत्रीपद जाण्याची भीती, पण यांना लाजा वाटल्या पाहिजे. ओबीसींचं अस्तित्व संपत असताना तुम्हाला मंत्रीपद महत्वाचं आहे का समाजाचं अस्तित्व महत्वाचं आहे, हे या माझं ओबीसी मंत्र्यांना कुठेतरी जाब विचारणे. आणि मी खरं तर मी एकटा बोलत नाही, गावगाड्यातील 18 पगड जातीच्या वतीने मी बोलतोय. गावगाड्यात ह्या समाजाच्या भावना तशा तीव्र झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात ह्या भावना आम्ही आता गावगाड्यामध्ये सभा घेत आहोत. ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेच्या निमित्तानं, जनजागृतीच्या निमित्तानं यामधून आम्ही ओबीसी समाज जाग करण्याचं काम करत आहोत आणि येणाऱ्या काळात 12% मराठा समाज जर मुंबईला जाऊन वेठीस धरण्याचं काम करत असेल तर राज्यात 52% ओबीसी समाज आहे. हा 52% ओबीसी समाज मुंबईला वेठीस धरून या राज्य सरकारला पळोकर केल्याशिवाय राहणार नाही आणि ही लवकरच आम्ही तारीख जाहीर करणार आहोत, कारण आमच्या 100 सभा ज्यावेळेस होतील त्यावेळेस आमच्या राज्यभर ओबीसी जनजागृती होईल आणि राज्यातील ओबीसी समाज मुंबईत उतरल्याच्या नंतर राज्य सरकारला हा झटका आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही ताकदीने मुंबईत गेल्यावर राज्य सरकारला कुठं जावं हे सुद्धा कळणार नाही आणि ओबीसी मंत्र्याला तिथं सुद्धा आम्ही एंट्री देणार नाही आहोत, कारण की आज तुम्ही बोलत नाहीत तर तुम्ही येणाऱ्या काळात ज्यावेळेस ओबीसी सरकारला जाब विचारला त्यावेळेस तुम्ही मध्यस्थी करायला आल्यावर ओबीसी समाज नक्कीच यांना हाकलून देण्याचं काम करेल. राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र या कर्जमाफीवर शेतकऱ्यांसह विरोधकांनी सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्ला केलाय. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, ही कर्जमाफी फसवी असल्याचं कल्याण दळे यांनी म्हटलंय. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं कर्ज बँकेकडे पैसे भरून फेडलंय आणि हे सर्व झाल्याच्या नंतर आता सरकार फसवी योजना समोर आणत असून 2 लाख रुपये कर्जमाफीची घोषणा केली असल्याची टीका त्यांनी केली आहे. विषय डायव्हर्ट करण्याचा आज जो देशामध्ये चाललेलं आहे या वस्तूमध्ये काय लोकांची भावना म्हणजे साहेब, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱ्यांसाठी मुबलक आहे का, काय वाटतं या विषयावर? कम्प्लिटली ही योजना फसवी योजना आहे. गावखेड्यात जाऊन एखाद्या शेतकऱ्यांनी ते कर्जमाफीचा जो GR निघालाय तो वाचून दाखवा आणि त्याचे निकष कसे आहे ते दाखवून दाखवा. हे सरकार कलम कसाई सरकार आहे. यामध्ये 11 लाखाच्या वरती शेतकऱ्यांना कुठलाच फायदा त्या ठिकाणी होणार आहे. ही अशी योजना, ही कर्जमाफी या ठिकाणी असे आहे. सरकारमध्ये येत असताना संपूर्ण कर्जमाफी करू आणि एकही आत्महत्या हा महाराष्ट्रात होणार नाही अशी भूमिका सरकारने त्या ठिकाणी घेतली होती. पण आत्महत्येचं प्रमाण त्यापेक्षा डबल या ठिकाणी वाढले. प्रति दिवस 3 आत्महत्या हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्या ठिकाणी करतो आणि आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची त्या ठिकाणी गरज होती, पण सरकारने ती कर्जमाफी त्या ठिकाणी केलेली एकदम ती फसवेगिरी सरकारची ही योजना आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ त्या ठिकाणी होणार नाही. राहिला पुन्हा 50,000 अनुदान देण्याचा सरकारचा जो योजना त्या ठिकाणी आहे
त्याचाही फायदा त्या ठिकाणी होणार नाही. कारण जो थकीत असेल त्या थकीत समजा एखाद्याने याला 2 लाख कर्ज त्या ठिकाणी माफ होणार असेल, मुक्ती होणार असेल, पण त्याच्यावरती जर 3 लाखाचं कर्ज असेल तर त्याने 1 लाख रुपये जोपर्यंत त्या ठिकाणी भरणार तोपर्यंत कर्जमाफीचा याला कुठलाच लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही. ही फक्त शब्द खेळाचा आणि कारकुनी पद्धतीचा हा कर्जमुक्तीचा हा सरकारचा खोटा प्रयत्न आहे आणि ही शुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी आहे. आता पेरणीचे दिवस आहेत शेतकऱ्यांचे. शेतकऱ्यांना बी बियाणे भरण्यासाठी व खते भरण्यासाठी बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. तर कुठं काही काय म्हणतात त्याला कुठे खत बी बियाणे बाहेर येऊन राहिले, काय वाटतं? मी साधारणतः माहिती या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांकडून त्या ठिकाणी घेतली. अनेक ठिकाणी खतं बी बियाणे आणि फर्टिलायझरच्या संदर्भामध्ये दुकानामध्ये त्या ठिकाणी विचारपूस केली असता की बऱ्याचशा दुकानदारांनी आमच्याकडे बी बियाणे आणि फर्टिलायझरची व्यवस्था उपलब्ध नाही असं शब्द वापरून त्यांनी हा साठा निर्माण केलाय आणि त्यानंतर त्यांनी ब्लॅक मध्ये विकण्याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडले. या संदर्भामध्ये प्रशासन म्हणून आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या बाबतीमध्ये निवेदनही दिलंय की या बाबतीमध्ये तुम्ही सजग त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीत आहे आणि त्या बाजूने आपण त्या ठिकाणी उभा राहिले पाहिजे. ही भूमिका आम्ही आमच्या वतीनं प्रशासनाला त्या ठिकाणी दिली, पण प्रशासन इतकं सुस्त आहे आणि सरकारचा प्रशासनावरची कुठला दाब त्या ठिकाणी शेतकरी येणाऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघतो आल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये दुष्काळाचं सावट मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण आल्यानंतर सर्वसामान्य सुद्धा महागाईमध्ये भरकडून जाणार आहे. याची काहीही तारतंबा या शासनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. भविष्य काळामध्ये जर या सरकारने डोकं ठिकाणावर आणलं नाही तर काँग्रेस पक्ष म्हणून ह्या जालन्यामध्ये तीव्रतेने आंदोलनं सरकारला डोकं ठिकाणी आणणारा भाग पडणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.